मदतीची हाक आणि 24 तासात कृती. विहान मिल्कच्या मदतीसाठी बोरिवलीहून वसईत पोहोचले जनसेवक गोपाल शेट्टी. नमस्कार, शाखा नऊ न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी रवींद्र नाईक. वसईतील विहान मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स या लघु उद्योगाने विविध तक्रारी, आरटीआय अर्ज आणि प्रशासकीय अडचणीमुळे व्यवसाय चालवताना येणाऱ्या समस्याबाबत मदतीची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत अवघ्या 24 तासाच्या आत बोरिवलीचे जनसेवक गोपाल शेट्टी स्वतः वसई येथे पोहोचले. गोपाल शेट्टी यांनी उद्योगाची प्रत्यक्ष पाहणी करत संबंधित कागदपत्राची तपासणी केली आणि उद्योग संचालकाकडून अडचणीची सविस्तर माहिती घेतली. यानंतर त्यांनी संबंधित अधिकारी आणि स्थानिक प्रतिनिधीशी चर्चा करून या प्रकरणात योग्य तो मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी गोपाल शेट्टी यांनी लघु उद्योगांना विनाकारण त्रास होऊ नये, रोजगार निर्माण करणाऱ्या उद्योगांना आवश्यक सहकार्य मिळावे आणि कायद्याच्या चौकटीत त्यांचा व्यवसाय सुरळीत सुरू राहावा यासाठी प्रत्येक कारणाचे आश्वासन दिले. उद्योग संचालकांनी सांगितले की त्यांच्या समस्याकडे तातडीने लक्ष देत गोपाल शेट्टी यांनी प्रत्यक्ष भेट दिल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एका मदतीची हाकेनंतर केवळ 24 तासात घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केल्यामुळे स्थानिक स्तरावरही या भेटीची चर्चा होत आहे. नक्कीच मी आता विरारला आलेलो नसून वसईला आलोय. विहान मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट म्हणून एक संभाजी पालवे आणि छगनलाल पालीवाल या दोघांनी मिळून पार्टनरशिप मध्ये हा व्यवसाय सुरू केलेला आहे. ही जागा खाजगी आहे, प्रायव्हेट फॉरेस्ट आहे. सर्व प्रकारचे परमिशन्स ह्या लोकांनी प्राप्त केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आल्यापासून उदम नावाची एक स्कीम त्यांनी सुरू केलं, ज्याच्यामध्ये छोटे छोटे व्यावसायिक लोकांनी केंद्र सरकारच्या पोर्टलमध्ये रजिस्ट्रेशन करून व्यवसाय सुरू करावा. सर्व प्रकारचं त्यांना आम्ही मदत देऊ. यांनी उदम पोर्टल वरती रजिस्ट्रेशन करून रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट त्यांनी प्राप्त केलेलं आहे. सर्व प्रकारचे फॅक्टरीज लायसन यांच्याकडे आहे. फूड अँड ड्रग्सचा लायसन्स यांच्याकडे आहे. महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डचा लायसन यांच्याकडे आहे. फॉरेस्टची एनओसी यांच्याकडे आहे. वसई महानगरपालिकेच्या सर्व प्रकारचे परवानगी यांच्याकडे प्राप्त आहे. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारचा GR आहे. डेअरी प्रोडक्ट आणि ऍग्रिकल्चर म्हणजे शेतीवाडीशी संलग्न व्यवसाय अशा फॉरेस्ट आणि इको सेन्सिटिव्ह क्षेत्रात यांना परवानगी देता येतो आणि हे व्यवसाय करू शकतात, कारण शेतकऱ्यांचा हित लक्षात घेऊन सरकारने हे सुविधा उपलब्ध केलेली आहे. सर्व प्रकारची परवानगी यांच्याकडे आहे. फक्त इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये हे परमिसेबल आहे. तरी सुद्धा शेवटचा एक परवानगी काही आरटीआय ऍक्टिव्हिस्ट आणि काही पत्रकार तक्रार करतात असा ऑफिसरांचा म्हणणं आहे आणि ह्यांचाही दोघांचा म्हणणं आहे. त्यामुळे शेवटचा परवानगी त्या अधिकारी वर्गाने रोखून ठेवलेला आहे. माझ्याकडे हे पक्षाच्या काही नेतृत्वाने माझ्याकडे ह्यांना पाठवलं. मी यांचं सर्व ऐकल्यानंतर माझ्या डोक्यात राणी द्विवेदी जी आता बोरिवलीची नगरसेविका आहे, तिला पालघरपर्यंतची जबाबदारी पक्षाने दिलेली आहे, म्हणून मी तिला पहिला फोन केला. तिने मला सांगितलं का गोपालभाई, स्नेहा दुबे आमदार आहे इकडच्या. स्नेहा पण खूप डॅशिंग आहे, खूप बेधडक, कुठल्याही गोष्टीला न घाबरता काम करते आणि म्हणून मी तिला फोन केला. तिने मला विचारून सर्व सांगितलं, साहेब तुम्ही पोहोचत असेल तर मी पण येते म्हणून. मी काल खरं म्हणजे रात्री हे रद्द केलं होतं, परंतु यांचा आग्रह होता म्हणून मी सकाळी आज निघून आलो. नंतर स्नेहाचा फोन मला आला. स्नेहाने संबंधित फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांशी बोलणं करून ते परवानगी देऊ अशा प्रकारचं आश्वासन तिला देण्यात आलेलं आहे. आणि आमचे सर्व आता मी आल्यानंतर राजन नाईकना फोन केला. ते बोलले, साहेब सर्व प्रकारची यांच्याकडे व्यवस्था आहे, त्यांनाही माहिती आहे. फक्त बोईसरचे जे आमदार आहेत, आता हे बाउंड्री एकदम लाईनला येतं. आता ह्या लोकांनाही माहित नाही नेमका आमदार कोण आहे म्हणून. आणि म्हणून मी ह्यालाही बोललो, एवढा मोठा तुम्ही व्यवसाय करत असताना तुम्हाला ह्या गोष्टीची माहिती घेणं अत्यंत गरजेचं होतं. स्थानिक आमदारांना, नगरसेवकांना बोलून जर याचं उद्घाटन केलं असतं तर तुमचा सर्व पुढचा मार्ग मोकळा झाला असता. कधी कधी लोक उपलब्ध व्यवस्थेचा लाभ घेत नाही आणि म्हणून अशा प्रकारचा अडचणही निर्माण होतो आणि होतोय लोकांकडनं अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या चूक. आणि म्हणून पॉलिटिकल सिस्टमचे लोक सर्व ह्यांना मदत करतात. सरकारने सर्व प्रकारची परवानगी दिलेली आहे. शेवटचा एक छोटासा परवानगी 2024 लोकांनी अप्लाय सुद्धा केलेला आहे आणि व्यवसाय करतात. तर सरकारच्या माध्यमातून ह्यांना कोणत्याही प्रकारचा अडचण किंवा त्रास अजूनपर्यंत ऑफिसरांनी कोणीही दिलेलं नाहीये. परंतु वारंवार हे आरटीआय ऍक्टिव्हिस्ट कंप्लेंट करतात
म्हणून अधिकारी सांगतात त्यांना जाऊन भेटा भेटा, अशा सर्व गोष्टी चालतात. त्या विषयावर मी जाऊ इच्छित नाही. मी पत्रकारांचाही सन्मान करतो, आरटीआय ऍक्टिव्हिस्ट जे आहेत त्यांचाही सन्मान करतो, कारण सरकारने आरटीआयचा जो कायदा आणला तो जनहितासाठी आणला, लोकहितासाठी आणला. सरकारी रेव्हेन्यू मध्ये कोणी जर कमी जास्त करत असेल तर त्याला कंट्रोल करण्यासाठी ह्या सर्व गोष्टी आरटीआयच्या माध्यमातून लोकांच्या हातात एक ताकद दिली. अनेक लोक, चांगले लोक ह्याचा चांगला उपयोग करतात. सरकारच्या रेव्हेन्यू मध्ये खूप मोठा भर पडलेला आहे. सर्वसामान्य लोकांना मोठ्या प्रमाणात मदतही होत असतो. परंतु काही लोक सर्व समाजात असतात, तसं ह्या क्षेत्रात सुद्धा आहे. ते अशा प्रकारचं तक्रार वगैरे करून लोकांना सतवण्याचं काम करतात. माझी त्यांनाही विनंती आहे, अशा ठिकाणी लोक व्यवसाय करतात त्यांना तुम्ही मदत केली पाहिजे, ज्यांच्या माध्यमातून लोकांना रोजगार उपलब्ध होईल. जे सामान्य लोक आहेत त्यांना स्वस्त दरामध्ये जवळपास अशा प्रकारचा डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध होऊ शकतो. म्हणून त्यालाही माझी विनंती आहे, तुम्ही मदत करा. सरकारच्या माध्यमातून आम्ही सर्व प्रकारचा मदत ह्यांना होईल अशा प्रकारची व्यवस्था करू. काय अशा प्रकारच्या पत्रामध्ये अशा प्रकारच्या बातमी छापतात. अच्छा, हे या कंपनीचा फोटो नाही आहे, परंतु अशा प्रकारचा छापून आणतात आणि मग ऑफिसर लोक घाबरतात. घाबरलं नाही पाहिजे, परंतु घाबरतात. तर राजकीय दृष्टीने आम्ही सर्व ह्या व्यवसाय करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहू आणि ज्या ज्या परमिशन 99% सर्व परमिशन यांच्या हातात उपलब्ध आहे. सरकारचा जी आर आहे, मी तर असंही म्हणेन की सरकारचा जी आर असताना जर एखाद्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली नाही तर ती त्यांची चूक आहे. यांनी 2024 पासून अप्लाय केलेलं आहे आणि म्हणून सरकार यांच्या पाठीशी आहे, राहणार. आणि पॉलिटिकल सिस्टमचेही सर्व लोक यांच्या पाठीशी आहे आणि राहणार. तुम्हाला वाटतं की सरकार करणारे 2024 होते आणि 20,000 लिटरच्या ऐवजी त्यांना 6,000 लिटर काढता येईल म्हणून त्यांचा रेव्हेन्यू कमी होती. नक्कीच सरकारने ह्यांना 20,000 लिटरचा परवानगी दिली आहे. आता हे लोक फक्त 6,000 लिटर उत्पादन करतात. म्हणजे 20,000 जर केलं तर 4 पटीने कामगारांना काम जास्त मिळेल. 4 पटीने लोकांना अमूल आणि ह्यांच्या रेटमध्ये 5 रुपयाचा डिफरन्स आहे. लोकांना स्वस्त दरात हे सर्व प्रोडक्ट उपलब्ध होईल आणि म्हणून ह्या लोकांनी काम केलं पाहिजे. परमिशन तुम्ही मला विचारलं तर किती दिवसात मिळेल, तर माझा इतका वर्षाचा जो अनुभव आहे, सरकारचा जी आर आहे आणि ऍप्लिकेशन केल्याचं 2 वर्ष झालं, तर मी ह्यांना म्हणेन परमिशन तुम्हाला मिळालं असं समजून चाललं पाहिजे, बरोबर आहे ना. आणि म्हणून तुम्ही पत्रकारांनी सुद्धा हा मुद्दा चालवायला पाहिजे, कारण सरकारने नियम केले, एखाद्या व्यक्तीने परमिशन मागितलं तर किती दिवसात द्यायचं आणि किती दिवसात नाकारायचं. तर नाकारलेलं नाहीये आणि सरकारचा जी आर आहे, म्हणजे परमिशन यांच्याकडे ऑलरेडी आहे. तर माझा आवाज किंवा ही बातमी जे लोक ऐकत असतील, लोकांनी सुद्धा थोडा हिंमत स्वतःमध्ये निर्माण केला पाहिजे. सर्व सरकार आणि सर्व निवडून आलेल्या लोकांच्या भरोश्यावरती आपण राहिलो तर मग ही व्यवस्था पुढे जाणार नाही. थोडा स्वतःचा पण हिंमत त्यांनी उभी केली पाहिजे, निर्माण केली पाहिजे. सरकारपर्यंत तुम्ही पोचायचा प्रयत्न करा ना. तुम्हाला अडचण काय आहे ते तर तुम्ही सांगा. घरामध्ये लहान मुला जोपर्यंत रडत नाही तोपर्यंत आई त्या मुलाला चॉकलेट देत नाही. आता तुम्ही जर थोडा आवाज उठवणार नाही, बोंबाबोंब करणार नाही, तर सरकारला कसं कळणार सरकारला. आता माझ्याकडे हे लोक काल आले म्हणून मी इथे आलो, नाही तर मी आलोच नसतो. तर ठीक आहे, काही छोट्या मोठ्या चुका यांच्याकडनं झाला असेल ते सुधारून घेतील. स्थानिक कुठल्याही पक्षाचा आमदार असो, खासदार असो, त्यांच्याशी संपर्क केला पाहिजे. तो जर मदत करत नसेल तर मग 7 राजकीय पक्ष आपल्या महाराष्ट्रात आहेत आणि सर्व मदतच करायला बसलेले आहेत, पण तो जायला पाहिजे त्यांच्याकडे. माझं नाव संभाजी पालवे आहे. माझा इथे दूध पॅकिंगचा व्यवसाय आहे. तर इथल्या प्लॅनला बाकी फूड लायसन, फॅक्टरी लायसन आणि बाकी सर्व परमिशन आहे. आमच्याकडे फक्त इको सेन्सिटिव्ह झोनची परमिशन नाही. तर त्यासाठी आम्हाला जरा बाहेरचे पत्रकार लोक वगैरे त्रास देतात. म्हणून आम्ही गोपाळ शेट्टी सरांच्या ऑफिसला काल गेलो, तर त्यांनी एवढी तुरंत ऍक्शन घेतली आणि आम्हाला खूप सहकार्य केलं. आम्ही बोलवलं नाही तरी ते स्वतःहून बोलले मी येतो, आणि त्यांचं खूप आभारी आहे आम्ही. त्यांनी खूप आम्हाला मदत केल्याबद्दल. तो हम सेठी साहब के पास गए और इनको बताया साहब ऐसा ऐसा है वहाँ पर प्रॉब्लम, और हमने जो भी परमिशन लिया, बांधकाम किया, ये खाली जमीन थी, इसमें बांधकाम नगर पालिका से परमिशन लिया, सारे लाइसेंस बनाए, सारे लाइसेंस मेरे पास है, खाली एक ही बाकी है, वो उन लोगों को मालूम है, पत्रकारों को,
और झूठा झूठा कहीं से निकालते और ला के हमारा नाम डाल देते, जबकि हमको मालूम ही नहीं वो चीज। और फिर ये लोग ने इतना परेशान किया कि ये लोग बोलते हैं हमको 10-10 लाख रुपया चाहिए पत्रकार, तो हम लोग कहाँ से 10 लाख रुपया देगा? यानी गवर्नमेंट की तरफ से हमको कोई तकलीफ नहीं है, तकलीफ ये पत्रकार, ये बीके पांडे, जिसको मैं जानता ही नहीं, उसका एड्रेस पता कहाँ है, वो 2 बार हमारा कंप्लेन कर चुका है, 2025 में भी किया है, अभी नया किया, अब उसका नहीं चल रहा है तो उसने एक विजय मोरे करके नया निकाला है, हाँ विशाल मोरे, उसने जाके हमारे फॉरेस्ट वाले रेंज ऑफिस में मैडम को भी धमकाया है, और फिर हमारा जो पहले स्टेब्लिश लाइसेंस मिला ना हमको मशीनरी फिट करने का, तो उसको भी ये फोटो भेज दिया।